श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये हे स्पष्ट केले आहे की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. याच्या वरच्या बाजूला जी मुळे आहेत ती समजा मूळ मालक आहे, पूर्ण ब्रह्म आहे, सच्चिदानंद घनब्रह्म, जो सगळ्यांचे धारण पोषण करतो, सगळ्यांचे पालन करतो आणि ज्याच्यापासून सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती झाली आहे. जसे मुळापासून म्हणजे मुळापासूनच झाडाला आहार प्राप्त होतो आणि मुळामुळेच रोप वृक्ष बनतो, फळतो, फुलतो. वरती मूळ तर तो दिव्य परमपुरुष आहेत, परम अक्षर ब्रह्म आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत आणि तिन्ही गुणरूपी खाली लटकलेल्या शाखा आहेत. मधला जो भाग आहे, खोड व मोठी फांदी व तिच्या फांद्या, तर याच्याविषयी गीता ज्ञानदाता अल्पज्ञता सिद्ध करत आहे की मला याचे पूर्ण ज्ञान नाही आहे. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 2 मध्ये म्हटले आहे की तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. मग 3 मध्ये म्हटले की हे या संसाररूपी वृक्षाच्या जे याची माहिती मी नाही ठेवत किंवा विचार काळाचा अर्थ आहे की जे तुझे व माझे गीतेचे डिस्कशन चालू आहे, विचार मंथन चालू आहे, यात मी नाही सांगू शकणार, कारण याच्या आदी व अंत याचे मला ज्ञान नाही. यासाठी गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 मध्ये म्हटले की तू सर्व त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमात्म ज्ञानाला समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म्या विषयी माहिती देतील, त्या परमाक्षर ब्रह्मची पूर्ण डिटेल सांगतील. जेव्हा तुला तो तत्वदर्शी संत भेटेल, गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 3 व 4 मध्ये हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने त्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून म्हणजेच तत्वज्ञानाला समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक पुन्हा परतून संसारात नाही येत आणि त्याच परमेश्वराकडून सर्व संसाराची म्हणजे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे. अर्थात त्याच परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केलेली आहे आणि त्याच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मी त्यालाच शरण आहे आणि त्याचीच भक्ती केली पाहिजे. गीता ज्ञानदाता सांगत आहे की मी पण त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करत आहे. गीताध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये तर सांगत आहे की तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, ज्याच्या कृपेने तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 63 मध्ये म्हटलं आहे की हे गीतेतील गूढाहूनही गूढ रहस्य आहे, गुप्ताहूनही गुप्त ज्ञान तुला ऐकवलंय. तू जसे योग्य वाटेल तसे कर. मला शरण राहायचे असेल तर जन्म मृत्यू तुला देखील व मला देखील, पण शांती नावाची गोष्ट नाही, युद्ध करावे लागेल. आता निर्णायक ज्ञान नावाची गोष्ट चालू आहे गीतेमध्ये. 18वा अध्याय शेवटचा अध्याय आहे, शेवटचे श्लोक चालू आहेत जवळजवळ. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये हे स्पष्ट केले आहे की तू आता त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांती व सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि स्वतःची स्थिती सांगितली की माझे व तुझे नेहमी जन्ममृत्यू राहणार जर मला शरण राहिलास तर. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात म्हटलंय की तू निर्णय घे. आता विचार कर तुला काय करायचे ते. मला शरण राहायचंय का त्या परमेश्वराला शरण जायचंय? त्याला शरण जायचे असेल तर तत्वदर्शी संतांकडून त्याचे ज्ञान प्राप्त कर, मी नाही जाणत. आणि हे गुप्ताहूनही गुप्त गीता ज्ञान मी तुला सांगितले, गुप्ताहूनही गुप्त. गीताजीच्या 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकात परत गुप्ताहूनही गुप्त भेद अजून सांगत आहे. ज्या विषयी मी तुला त्याला शरण जायला सांगत आहे, तो परम अक्षर ब्रह्म माझा पण इष्ट आहे, माझा पण पूज्य देव आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951.
7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.